आजचा विषय असा आहे जो जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवला आहे. जेव्हा कोणी आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतं तेव्हा काय करायचं? यावर आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण साहित्य आहे जे या समस्येकडे एका वेगळ्याच अँगलने बघतं. कारण अनेकदा असं झाल्यावर म्हणजे आपला सगळा आत्मविश्वासच नाहीसा होतो. अगदी. आणि इथेच या स्रोतांचं वेगळेपण आहे. त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की दुर्लक्ष होणं हे स्वतःला कमी लेखण्यासाठी नाहीये, तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी ती एक संधी असू शकते. आणि याची सुरुवात होते समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीला वैयक्तिकरित्या न घेण्यापासून. हो, पण हे म्हणायला खूप सोपं आहे. हो, करायला खूप कठीण आहे. बरोबर. हे वैयक्तिकरित्या न घेणं खरंच खूप कठीण आहे. मग समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामागे काय कारणं असू शकतात याबद्दल साहित्यात काही सांगितले का? म्हणजे प्रत्येक वेळी आपलीच चूक नसते, नाही का? नक्कीच. यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दुर्लक्ष करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कदाचित समोरची व्यक्ती कामात असेल, त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं सुरू असेल. अच्छा. किंवा खरंच त्यांना रस नसेल. प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढून घेणं हीच तर सर्वात मोठी चूक आहे. आणि यानंतर पुढची पायरी येते ती म्हणजे आत्मसन्मानाची. जर कोणी प्रतिसाद देत नसेल तर वारंवार संपर्क करून आपण स्वतःची किंमत कमी करतो. म्हणजे शांत राहण्यातच एक प्रकारची ताकद आहे असं म्हणायचे का? हो, पण हे फक्त शांत राहण्यापुरतं नाही. या विश्लेषणात याला रिक्त अवकाश रणनीती असं म्हटलंय. रिक्त अवकाश रणनीती? हो, म्हणजे तुम्ही त्यांच्या आयुष्यातून स्वतःला काढून घेता आणि तेव्हा जी पोकळी तयार होते त्यामुळे त्यांना तुमची किंमत कळते. ही केवळ एक प्रतिक्रिया नाहीये, तर एक जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल आहे. अच्छा. यात एक साधा नियम सांगितलाय. एकदा दुर्लक्ष झालं तर शांत राहा, दोनदा झालं तर अंतर ठेवा, आणि तिसऱ्यांदा? आणि तिसऱ्यांदा झालं तर आपली प्राथमिकताच बदला. वा, हे ऐकायला खूप प्रभावी वाटतंय. लोकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहण्याऐवजी आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे स्वतःच्या कामात व्यस्त व्हा, नवीन कौशल्य शिका. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता तेव्हा जग तुमच्याकडे लक्ष देतं. आणि हा केवळ बदला घेण्याचा प्रकार नाहीये. नाही. दुर्लक्ष करणाऱ्याला दुर्लक्ष करणं हा एक तात्पुरता मार्ग असू शकतो, पण त्यापेक्षा प्रभावी शस्त्र म्हणजे तुमचं यश. हीच खऱ्या अर्थाने एक पातळी गाठणं आहे. पण एक मिनिट, हे ऐकायला छान वाटतं, पण हे थोडं बदला घेण्यासारखं नाही का? म्हणजे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच आपण स्वतःला बदलतोय असं नाही का वाटत? हा खूप चांगला प्रश्न आहे, पण या साहित्याचा गाभा वेगळा आहे. उद्देश त्या व्यक्तीला परत मिळवणं किंवा बदला घेणं नाहीये. मग काय आहे? उद्देश आहे की आपली ऊर्जा योग्य ठिकाणी लावणं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचं भावनिक अवलंबित्व कमी होतं. बरोबर. ते परत आले काय किंवा नाही आले काय तुम्हाला फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे निघून गेलेले असता. हा पॉइंट आहे. पण काही वेळा गैरसमज सुद्धा असू शकतो. अशा वेळी थेट बोलून बघायला हवं का? याबद्दल काही सूचना आहे का? हो, नक्कीच. गरज वाटल्यास शांतपणे एकदा संवाद साधावा. विचारावं की सगळं ठीक आहे ना, किंवा माझ्याकडून काही चुकलंय का? जर समोरची व्यक्ती स्पष्ट उत्तर देत असेल तर उत्तम, पण जर ती टाळाटाळ करत असेल तर आपल्याला आपलं उत्तर मिळतं. ज्या लोकांना स्पष्ट बोलण्याची हिंमत नसते त्यांच्या मागे लागून आपली मानसिक शक्ती वाया घालू नये. बरोबर. आपल्या ऊर्जेच्या सीमा आखणं हा अहंकार नाही तर आत्मसन्मान आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की दुर्लक्ष होणं हे आपल्याला दुबळं करण्यासाठी नाही, तर आपली खरी ताकद ओळखण्यासाठी एक निमित्त ठरू शकतं. स्वतःला एकच गोष्ट सांगायची, मी माझ्या ध्येयांमध्ये व्यस्त आहे आणि माझा वेळ मौल्यवान आहे. अगदी बरोबर. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. हे साहित्य सांगतं की स्वतःमध्ये सुधारणा केल्यावर जग तुमच्याकडे लक्ष देईल. हो. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही स्वतःची पातळी उंचावत असाल तेव्हा इतरांच्या मतांचा विचार न करता स्वतःसाठी असं कोणतं पहिलं ध्येय निश्चित कराल जे पूर्णपणे फक्त तुमच्या आनंदासाठी असेल.